एका गावात छत्रपती शिवाजी महाराजांची एका युवकाकडून विटंबना होते। हिंदू व मुस्लिम समाज एकत्र येऊन आंदोलन करतात, पण नंतर एक पोस्ट व्हायरल होते की रात्री अजून एक मोर्चा निघणार, पण त्यात फक्त हिंदूंनीच सामील व्हावा। तो मोर्चा होतो, भाषणं होतात, भाषणात मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जातात। नंतर 2 दिवसांनी तिथे संग्राम जगताप व गोपीचंद पडळकर यांची सभा होते। सभा झाल्यानंतर ज्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली त्याच्या घरावर जमावाकडून हल्ला केला जातो आणि नंतर या हल्ल्याचं रूपांतर दंगलीमध्ये होतं आणि परिस्थिती हाताबाहेर जाते। नेमका काय आहे यवतचा राडा, चला तर बघूयात। यवतमध्ये शुक्रवारी सकाळी 10:30च्या सुमारास एका विशिष्ट समाजाच्या युवकाने महाराजांच्या विरोधात एक आक्षेपार्ह पोस्ट केली। या पोस्टची माहिती मिळताच गावात संतापाचं वातावरण पसरलं। परिस्थिती चिघळू नये म्हणून दुपारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला। आता हा प्रकार सगळा आक्षेपार्ह पोस्टमुळे घडला असला तरी गेल्या 4-5 दिवसांपासून यवतमध्ये तणावाचं वातावरण होतं। याला कारणीभूत होती ती 26 जुलैची घटना। 26 जुलैला यवतमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या निळकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे एका युवकाकडून विटंबना करण्यात आली। ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती। महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाला होता। त्याला पकडण्यासाठी पोलिसांची 10 पथकं तयार केली होती। अखेर त्याला यवत गावातील एका उसाच्या शेतातून ताब्यात घेण्यात आलं। अमित सय्यद असं त्याचं नाव। मूर्तीची तोडफोड केल्यानंतर आरोपीचा मोबाईल आणि त्याची चप्पल मंदिरातच राहिली होती। त्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले। या घटनेचा निषेधार्थ यवत गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून एक मोर्चा काढण्यात आला होता। आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी आणि योग्य ती कारवाई व्हावी यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाज दोघांनी मिळून आंदोलन केलं होतं। पण नंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली की संध्याकाळी अजून एक मोर्चा होणार आहे, पण त्यात फक्त हिंदूंनीच उपस्थित राहावं। संध्याकाळी हा मोर्चा झाला आणि नंतर नीलकंठेश्वर मंदिराजवळ भाषणे करण्यात आली। या भाषणात मुस्लिम समाजाविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली। याच दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप तसेच किन्नर आखाड्याच्या प्रमुख जगद्गुरू स्वामी हेमांगी सखीजी या तिघांच्या उपस्थितीत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला हिंदूंनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली व विषय काही छोटा नाही हेही दाखवून दिलं। यावेळी भाषण करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालण्याची हिंमत येते कुठून याच्या खोलात जायची आवश्यकता आहे। हे कोणा एका दोघांचं काम नाही तर यासाठी बैठक झालेली असावी। यामागे मोठे षडयंत्र आहे, म्हणून पोलिसांनी याचा मुळापर्यंत जाऊन चौकशी करावी आणि त्यांचं घर पाडता येतंय का ते बघा। राज्यात मुख्यमंत्री आपलाच आहे, असं धाडस तुम्ही करा, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले। नंतर संग्राम जगताप यांनी बोलताना सांगितलं की या घटनेची मनामध्ये खंत आहे। या परिसरातले लोक इतके गप्प का याचीही खंत आहे। ॲक्शनला रिॲक्शन ताबडतोब द्यायला हवी होती। ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला कळालं। मी इथल्या PIला फोन लावला तेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू आहे असं असल्याचं सांगितलं। मी म्हटलं ही गोष्ट शोभणारी नाही। आज शिवाजी छत्रपती महाराजांना 500 वर्षाचा इतिहास आहे। हा इतिहास पुसण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला आपल्या लोकशाहीत पहिला अधिकार आपल्या खाकी वर्दीचा आहे। त्यामुळे खाकी वर्दीचा धाक दाखवणे आणि ही झुरळ पायाखाली तुडवणे ती पोलिसांची जबाबदारी असल्याचं संग्राम जगताप म्हणाले। तसेच जर तुम्हाला कोणी प्रेशर करत असेल तर हळूच आमच्या कानात येऊन सांगा, मग आम्ही आहोतच, असंही संग्राम जगताप म्हणालेत। सभा संपली आणि नंतर त्यांची पाठ फिरताच यवतमध्ये सकाळी दंगल उसळली। यवतमध्ये गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्यासह इतरांची भाषणे झाली। त्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकल्यावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर थेट सकाळी बाजारपेठ बंद करून काही घरे, बेकरी व धर्मस्थळांवर जमावाने हल्ला केला। यात काही दुकाने व घरांना आग लावण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी पोहोचलं। त्यांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर यवतमध्ये तणावपूर्ण शांतता होती। प्रतिमेची विटंबना झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी देखील ताब्यात घेतले व तातडीने अटक केली। मात्र त्यानंतरही परिसरातील वातावरण तणावाचेच होते। त्यातच फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टने भर पाडली। वातावरण हिंसक बनलं। पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय। आज यवतमध्ये आठवडे बाजार भरतो, पण तणावपूर्ण परिस्थिती पाहता बाजार भरलेला नाही। स्थानिकांनी संयम बाळगावा आणि शांतता ठेवावी। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यावर एकमत झालं होतं, पण दरम्यान एक आक्षेपार्ह पोस्ट केली आणि उद्रेक झाला, त्यामुळे परिस्थिती बिघडली असे कुल यांनी म्हटले। सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन प्रशासनाच्या मदतीने शांतता प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नांना यश देखील येत असल्याचं आमदार कुल म्हटले। विरोधकांकडून सुद्धा या विषयावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली। या घटनेविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की दुर्दैवी आहे,
ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथे तणाव निर्माण झालाय. राजकीय हितासाठी महाराष्ट्राचे स्वास्थ्य खराब करण्याचं काम सुरू आहे. हे निंदनीय आहे. तणाव शांत करण्याचं काम पुढाऱ्याचं असतं, पण सध्याचे पुढारी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आता ह्या प्रकरणात कोण खरं आणि कोण खोटं हे वेळच सांगेल. पण जर आपल्या महापुरुषांचा अपमान होत असेल तर राजकारण हे बाजूला ठेवून आपण समाजाला काहीतरी देणं लागतो हे लक्षात घेऊन चाललं पाहिजे. बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.